आज मस्त चमचमीत पिठलं तयार करणार आहोत। पिठल्यासाठी गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी फुलल्यानंतर इथे कांदा सोडून घेतलेला आहे। कांदा मी इथे उभा आकाराचा कापून घेतलेला आहे। कांदा परतस तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। आता इकडे आपला कांदा पण परतत आलेला आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे याचं मी एक कुटून एक खुड्यासारखं तयार करून घेतलेलं आहे। ती पेस्ट आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ते पण आपण चांगलं परतवून घेणार आहोत। परतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद सोडायची आहे। हळद पण तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण जो बेसन पीठ आणि पाण्याचा घोळ तयार करून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत आणि चमच्याने चांगलं आपण याला आता ढवळत राहणार आहोत। चांगलं ढवळत राहिलं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या नाही होत आणि ते चांगलं शिजून जातं। जेवढं पिठलं शिजणार आहे ना तेवढं ते चवीला एकदम भन्नाट लागणार आहे। कच्चं जर राहिलं तर ते असं पिठाळ लागणार आहे। त्याच्यामुळे ते कच्चं राहू द्यायचं नाही, ते आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे।